कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नवी मुंबईतील उल्वे येथे आयोजित सी फूड फेस्टिवलला मंत्री नितेश राणे यांनी भेट देत विविध विषयांवर भाष्य केले। यावेळी उरणचे आमदार महेश बालदी हे देखील उपस्थित होते। या भेटीदरम्यान नितेश राणेंनी मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्यभरात फिश पाव स्टॉल सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। वडापावप्रमाणेच फिश पाव राज्यभर लोकप्रिय करण्याचा प्रयत्न असून यामुळे रोजगार निर्मितीसह नागरिकांना पौष्टिक खाद्यपदार्थ उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षातील नेत्यांची उपस्थिती यावर नितेश राणेंनी विरोधकांना खोचक टीका केली आहे। विरोधकांचे भांडवल संपले असून आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय उरलेला नाही असं ते म्हणाले। सी फूड फेस्टिवलचं आयोजित केलं गेलेलं आहे आणि हे भव्य अशा फेस्टिवलला राज्याचा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री म्हणून मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे। खरं तर फिश वडापाव देखील आपण आणणार आहात, त्याबाबत काय सांगाल? एक चांगली संकल्पना आमच्या मत्स्य कमिशनरांनी आमच्या समोर मांडलेली आहे की ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये आपण वडापाव हा आपल्यासाठी अतिशय एक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी आपल्यासाठी एक लोकप्रिय खाद्यपदार्थ राहिलेला आहे, तसंच फिश पाव नावाचा एक चांगली संकल्पना आम्ही 1 मे पासून महाराष्ट्र दिवसाच्या निमित्तापासून आम्ही आणण्याच्या प्रयत्नात आहोत, जेणेकरून राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रमुख शहरामध्ये अशा पद्धतीचे फिश पावचे स्टॉल आपण लोकांना उपलब्ध करून द्यावेत। एका बाजूला रोजगार निर्मिती होईल आणि त्याचबरोबर फिश पावच्या निमित्ताने आरोग्य असेल किंवा अन्य गोष्टीच्या संबंधित पण एक चांगला संदेश जाईल अशा पद्धतीचा प्रयत्न आमच्या मत्स्य खात्यात आहे।